खिरी गाऊन गेलो आणि खाली बसले. म्हणाले, देवा का रे देवा तुझ्या चेहऱ्यावर जरा 12 वर्षाला दिसतंय म्हणे. देवाला हो ना आम्ही थकलोय रे. तू आणि थकला हो ना म्हणे. पण देवा तुला कुठं काय म्हणे तो संसार कुठं काय दोन माणसं संसार म्हणे तुला काय आणि तू थकलाय. पाय दाबून देऊ का मन नाही ना मग डोकं दाबून देऊ मन नाही. अरे मी हात मध्ये शरीरात नाही थकलो म्हणे मनाने थकलो. मनाने थकलंय देवा चल मग तुला मी विश्रांती घ्यायला एक जागा दाखवतो. तेव्हा ते म्हणाले ना देवा काय मी खरकाशी जागा आहे का. नामदेवाने हा देवा हाय नंतर बघा एखादा लहान लेकरू जसं आपल्या आईचं पोट धरतं आणि माणूस असतं ना तर जगाच्या बाप्पानी नामदेवांचं पोट धरलं. एवढा अधिकार नामदेव महाराजांचा होता. पोट धरलं आणि नामदेव महाराजांनी देवाला अर्ध्यात आणलं. बरोबर नामदेवा आता मी जायचं मी आता येणार नाही. देवा तुला विश्रांती पाहिजेच ना रे. पाहिजे ना चल बरं थोडंच राहिले मी आता. आणि असं करीत करीत त्या नामदेव महाराजांनी जगाच्या बापाला आळंदीला नेलं. महाराज आळंदीला नेलं आणि तिच्याकडे विश्रांती घ्यायला लावली. तेव्हा एवढा आनंद झाला. एवढे नाचायला लागले गायला लागले. तेव्हा नामदेवा तुझे माझा उपकार आहे. देवा ही भूमी सामान्य नाही. ही भूमी 4 युगापासून. आता 4 युग कोणते हो. सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग. आता बघा कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये या भूमीला आनंदमय असं नाव होतं. त्याला सत्ययुग केला भूमीचं नाव केलं. मग त्रेतायुगाला या भूमीमध्ये काय तर वारुया माझं नाव होतं. मग ते मी केलं होतं मला द्वापारयुगामध्ये या भूमीला कापिला नाव होतं. आता चालू असलेला आपला कलियुग या कलियुगामध्ये त्या भूमीला अलंकापुरी नाव आहे. आळंदी नाव आहे. माझ्या आळंदीचं बघा जेव्हा माझ्या माऊलीत ज्ञानेश्वर माऊली समाधी घेत होती ना तेव्हा आमची रडत होते. देव रडायला लागले. रुक्मिणी यासाठी प्रश्न केला तेव्हा तुम्ही का रडणार. रुक्मिणी याच्यामुळे रडते या माऊली सामान्य नाही. ही जी माऊली समाधी घेतली ना ती 108वी समाधी. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योग देखील नाही हिची ज्ञान संजीवनी जास्त बघा आणि ही काय तर मी काही एकच योगाचा डोळाही पाहिला ज्ञान संजीवनी. आता बघा समाधीचे 2 प्रकार आहेत. एक समाधी आणि संजीवनी. समाधी म्हणजे एक्सप्रेस झाल्यामुळे समाधी आणि जिवंतपणे करत संजीवन समाधी. बघा माऊली ज्ञानेश्वर माऊली काहीतरी 21व्या वर्षी समाधी घेतली. माऊली त्या बसते आजही या क्षणी तिने बसलेल्या. आता कोणाला वाटणार की काय अंधश्रद्धा आहे माऊली तर माऊली खरंच विठ्ठल एकदा कबीर महाराज 4 धाम यात्रा करून काय तर पंढरपूर जायचे आणि पवित्र असे चंद्रभागेमध्ये स्नान करतात. पुंडलिकाचे दर्शन घेतात आणि दर्शन पाहिजे ते जगाचा बाप्पा मस्तक ठेवतात. एवढं सुख समाधान प्राप्त होतं. तेव्हा त्यांनी दुआ रचला काशी गयो मथुरा गयो गयो 4 धाम पंढरपूर समधाम नाही पांडुरंग राम. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात कबीर महाराज पंढरी काकांवर श्रेष्ठ म्हणजे माझ्या आळंदीच माझ्या आळंदीच बघा. मग तेव्हा देवाला एवढं सुख समाधान प्राप्त झालं. देवांची झोपायला सुरुवात केली महाराज. ही परंपरा आजही या क्षणी आळंदीत चालू आहे. मग तेव्हा ते म्हणे नामदेवा तुझं माझा उपकार आहे मी तुझा ऋणी आहे म्हणे. काय पाहिजे मग देवा तू माझा आहे म्हणजे मला काय पाहिजे. मला एकच नाही माग म्हणजे काहीतरी मागू मागू काहीतरी मागू आणि मला काही देऊ नको. जी तुझी आई तिला नाकल पाऊस हेच माझा आपल्या तुझ्याला सांगतात.
नामदेव महाराज म्हणतात तुला द्यायचे ना की तुझ्या हरीचे दास आहेत त्यांना आकार पाहू शकतो. आता आकार पाहू शकतो असं म्हणणार प्रश्न आहेच नाही. तसं मग म्हणायला गेलं तर एकट्या मनुष्याला आकार पाहूशी भेटू शकतो. शास्त्राप्रमाणे व संतांच्या पोचना आपल्या जगण्याची मर्यादा किती दिली हो तर 100 वर्षाची गरज म्हणजे किती 100 वर्षाची तर देह दुर्लभ झाला 100 वर्षाची गरज. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तर तुम्ही वासुदेव आपल्याला काही 100 वर्ष आयुष्य दिले ते 100 वर्ष मी आपली नाही मारत. 100 वर्ष बघा एक दिवस काय झालं तर गाढव बैल आणि कुत्रा ती घेऊन देवापाशी गेली. बैलाने कुत्रा गेला कुत्रा रडायलाच लागला. कुत्रा म्हणला देवा एवढे 40 वर्ष तुम्ही काय करू रे म्हणे माझ्या दारातून जायला लागलं कुठका तर कोणी टाकीत नाही पण दगड मारण्याशिवाय सोडित नाही म्हणे मला 20 वर्ष आता तुम्हाला माहिती म्हणून सुट्टी लागली मनुष्य मला त्याच्यात 20 लागली म्हणजे 40 होते 40 आता त्याचे किती बरं चालेल. नंतर बैल बी रडायला लागला मग तेव्हा मी काय तर शेतात काही काम करून पुढे एवढं थकतो आणि घरी आल्या मला खायला बी टाकलं मला बी काही 40 पर्यंत कोणी मला दिसत नाही मनुष्य मला तेव्हा त्याची 20 मला दे मनुष्य झाले किती 80 मग गाडू तर रडायला लागलं गाडू म्हणलं देवा मला काय तुम्हाला कामापुरता वापर करतो शेताचे तो शेतात सोडून देतो घरी बी राहिली तुम्ही आता ते दिसत नाही बरं मनुष्य मला मला देते मनुष्य किती झाले मला 100. आता बघा आता 40 वर्ष आपले राहतात मग कोण ऐकत नाही काय नाही आपलं आपलंच करीत राहतात त्यांना पुढच्या वयात येतात पहिल्याचे मग आता काय तुम्ही लेकरं बाळा मोठे होतात मग पहिल्यासारखं अहो मला सकाळी 4 वाजल्यापासून शेतात जातं त्यापेक्षा 8 वाजेपर्यंत कोणाला तोंड दाखवतो मग सप्ताह असतो कीर्तन असतो भजन असतो काही कार्यक्रम असतो मला तोंड दाखवतो. आता 19 वर्ष होती पहिल्याची मग तर मुलाबाळांची लग्न होतात आता मुलाबाळांचे लग्न झालं मग सुना येतात घरात काय करतात मग सुना येतात मग आता बघा सुनाला लेकरं झाली लेकरं असं जायला लागलं काहीतरी आपल्या आजूबाजी आम्हाला बोलतो तुम्हाला लेकरं आम्हाला बोलतात हां तर मग काहीतरी असं भुकतात. मग आता बघा सुनबाईला विचारलं सुनबाई कसं काय चाललंय आणि काय सांगू ते म्हाताऱ्याने तरी लेकरू झालं जवळून जात कसं भुकत राहत आता एक आता बघा राहिले जाळवायचे मग आता कुणी 80 वरती जगत नाही कुणी जगत पण नाही आज जगलं तरी गाणे गण्यासाठी ओळख सुनबाई सुनबाई कसं काय चाललं म्हाताऱ्यानं काय माहिती कशासाठी याच्या मला लोळत राहतात आता एक वाटतं ते आपलं काहीतरी आपलं आयुष्य काय आपल्याला फक्त 40 वर्ष आयुष्य तेव्हा तुला द्यायचे ना त्यांना आकार का आयुष्याची मागणी करत असतात आयुष्याची मागणी करत असतात आकार म्हणजे काय हो कल्पना आता आकार तुमच्यात बघा तुमच्या घेतलं एखाद्याचे वडील किंवा कोणतरी वारी करताना करते ती परंपरा तिचा मुलगा चालली त्या मुलानंतर आई वडील त्याचे लेकर बाळ चालली त्या लेकर बाळ त्याचे नातू बंधू चालवते अशी जी परंपरा आहे का ती खंडित पडू देऊ नको म्हणजेच त्यांना आपण पाहू आता बघा आता आपल्याला कळतं बघा सध्या या 4 युगातील चौकडी एक अंतर फिरल्यानंतर एक मनवंतर पूर्ण होते आणि एक मनवंतर पूर्ण झाल्यावरती 14 मनवंतर पूर्ण होती ना तेव्हा एक कल्प होतो. आता बघा आपण 20 वर्ष बोलतो सत्यावर आयुष्य किती हो 17,28,000 सत्यावर आयुष्य वापर हृदयावर किती हो 12,96,000
केली ना 43,20,000 एवढं आयुष्य काय राहिले त्याला सांगते. चला जगाचा बाप बिना पेमेंट बिना पैशाची आणि नाथ वर्गांच्या घरी 36 वर्ष चाकरी. तुम्हाला प्रश्न पडला असेल 36 वर्ष काय केलं तर 12 वर्ष नाथ वर्गांच्या घरी चंदनी घातली. जगाच्या बापाने आपल्यासाठी एवढे सुंदर सुंदर मडके बनवले आणि त्यांनी खापराचं मडकं बनवता येत नाही का म्हणून फेकलं तरी मडकं फुटत नव्हतं पाणी थंड होतं
आता बरोबर काका आता काय तुम्ही राहू शकत नाही आता पंढरीत वारी जवळ आली मला वारीला जायची पण आता आमची मी येणारच नाही तिकून मंडळी सगळं जाऊ तुम्ही नाही आम्हाला आधी जावं लागलं जा गेली मुक्ताबाई सीन तिकडून आले नाही मुलांच्या आणि काहू बरोबर काका तुमची तर हात मोडली होते तुमचा प्रपंच एकदम चांगला चाललाय ना नाही आमच्या घरी चालू गेला आणि सगळी उडी बारी मडके बनवले म्हणजे उडी बारी मडके बनवले ते मडके अरे आमच्या जेवढ्या एका वर्षात देतावायचं ना तेवढ्या एका मुक्ताबाई म्हणल्या तुमचे मडके आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तुमच्याहून चांगले मडके बनवणार आहे तरी पण मडके तरी दाखवा तो तरी दाखवा मग तू तर सकाळीच निघून गेला कोंबडी ते बरं दाखवा मडके दाखवल्या मुक्ताबाई रडायला लागल्या आणि शोभवाडी विचारलं मुक्ते काय झालं यांना काय नव्हती बरोबर काकांच्या घरी मी साधा तुला मडके घडवून आला नव्हता तर जगाचा बाप मडके घडवून आला होता हे बरोबर काकांना कळालं आणि बरोबर काका रडायला लागले मग तेव्हा माऊली काय शिकले बरोबर का आता रडून संदीप पंढरीला गेले आणि वाढवण्यामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनामध्ये नामदेव महाराज निकाला बजावत विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा तेव्हा अख्ख्या लोक भजन करू लागले माझ्या गोरख काकांना आठवते गोरख असे असे आठवत लागले गोरख म्हणले मला माझ्या पांडुरंगाच्या भेटणं कीर्तनामध्ये टाळी वाजवून आकांक्षा करू लागले तेव्हा नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये चमत्कार झाला आणि गोरखांना हात पडताले गोरख उठले आणि जोरात नामस्मरण करायला लागले विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा आणि आणखीन एक चमत्कार झाला की गोरखांच्या पायाचे बाळ पुढवलं गेलं का ती बाळ काय तर आईच्या व्यक्तीने गोरखांना वापस नामदेव कीर्तनी चमत्कार विठोबाने बाळ गोरखांनी त्यांना काय तर अकल का आवश्यक नाही ते मुलाने दिलं
कल्पनेची बाळा काळी ही संत मंडळी असो. अरे बाबा, कल्पना खूप वाईट आहे. आता कल्पना ही मुलीचं नाव नाही करत. बघा, आपल्याला काहीतरी माणूस क्षेत्र असं जाणतं की आपल्याला वस्तू दुःख देते. त्या वस्तूला आत्महत्या ते दुःख देते. बघा, आता मी म्हणली परत माझी तर मला ती परत दुःख देते, त्याच्यामध्ये त्या आत्महत्या दुःख देणार हो काय तर आत्महत्येमध्ये काय एक प्रकारची कल्पना. आता बघा, एक गुरुशिष्य चालता होतं आणि शिष्य आपल्या गुरुजीकडे गेला. गुरुजी, अहो कल्पना म्हणजे काय? गुरुजी म्हणले, आता कल्पना म्हणजे माहित नाही पण ही डोळ्याला लागले का? आता आता समाज तिकडे एका रूम मध्ये कोंडून ठेवले. रूमला कुलूप लावलाय, काही सगळं खिडक्या वगैरे बांधताय, लाईट बंद एकदम खिडा अंधार आहे आणि त्याच्यामध्ये पोत वगैरे काहीच नाही. त्या रूमतून आज घर सोडले, तुझ्या पायथ्याशी आले, तुझ्या अंगावर येते. तू काय करशील? वाचवा वाचवा वाचवा. मी अरे वेळ सांगेल काय झालं त्याच्यामध्ये वाचवा 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 वाचवा. म्हणजे आता अशी कल्पना कर, कोणतरी आलंय खूप मोडलंय तुमच्या बाहेर काढलंय आणि साप बिपती समजा काय जे असते आतमध्ये. मग तेव्हा कोणाला बरं मग डोळे उघडले म्हणा, गुरुजी हे काय होतं? गुरुजी म्हणजे इथे कल्पना होती ना, अशी जी कल्पनेची बाजूची अरेंज असतं होऊ दे. बघा, एकदा उन्हाळ्याचे दिवस होते. एक आजी सरपण आणण्याकरता शेतामध्ये गेल्या आणि त्या सरपण घेऊन आला. त्यांनी तहान लागली, भूक लागली, तर चक्कर येऊ लागली. काही झाड पाहिजे आणि त्यांना एक झाड दिसलं, ते झाडाला कल्पतून दिसलं. कल्पतून झाड असते महाराज की आपल्याला पाहिजे की देतं, आपल्या कल्पना पूर्ण करतो. पण कल्पना वाढत आपल्या इच्छा पूर्ण करतो, आपल्या कल्पना वाढत. मग त्याची जाऊ कसं झाडाकडे त्याच्या माहिती नाही कल्पना रुपयामध्ये गेल्या. एक तांब्यावर पाणी आलं, ती आलं पाणी विचार करता पिऊन घातलं. बस आता म्हणजे जेवायला आला तर चांगलं झालं, पंचभगवान तांडा समोर खाऊन करतो. आता तरी मला आता भारी अंतावलं म्हणजे गाडी आली, गाडीला मोठा आणि पेड आला आणि ते झोपली. आता गपचूप झोपावतं नाही महाराज, म्हणजे उशी आली रगाली आणि किती पाकडून आता बघ एवढं आलं. आता बघ आपण खातो आधी बोलत नाही, मग खायला झालं बोलत ती म्हटली, अरे पाणी मागितलं पाणी आलं, अरे जेवण मागितलं जेवण आलं, भेड मागितलं भेड आलं, उशी मागितली उशी आली, आलं भूत आलं घेतलं वाटायला खाऊन. आता का बघा आणि त्यात कल्पना काय इच्छा पूर्ण कल्पना वाढत म्हातारीची कल्पना म्हातारीची इच्छा पूर्ण झाल्या कल्पना वाढत गेली म्हातारी पुढे. अशी जी कल्पनेची बात आहे ना ती हरिचंदास उघडून म्हणजे काय मग त्याला सुखी घेऊ. तेव्हा बस का काय आणखी मागायचे त्यामुळे हा मागायचे तुझ्या हरिचंदास ना अहंकार
माझा राजसा आज्या विष्णुदाचा अहंकार जीवनातले खूप घात खूप वाईट अहंकार कोणाला जाता हो तर गरुडीला अहंकार ना अहंकार कशाला जाता माझ्यासारखं उडता पण आहे हे कळालं नाही आपल्याला काय तर गरुडीचा अहंकार नाहीचा करायचा नष्ट करायचा आहे म्हणे बरोबर गरुडजी आपल्या बगीच्यामध्ये आपल्या बागेमध्ये एक माकड बसले त्या माकडाला बनवलं एवढा मोठा त्या माकडाला शिकायला जाऊ मी जाणार नाही तुझ्याशिवाय कामच होत नाही म्हणजे तू जा गरुडजीला आणखी ना माझ्याशिवाय काम होत नाही मी आता जातो गेली दाखवतो ब्रेड म्हणले ए माकडा तुला भगवान श्रीकृष्णाची बरोबर हनुमंतराचा रागच आला मला ऐक घेऊन नाही जवळ थोडे जवळ गेले तुमचे तितके आणखी जवळ गेले एकदम जवळ मी आता तुला काय तर श्रीकृष्णाने बनवले हनुमंतरायने अशी काय चापट मारली तर नाही तिला गरुड द्वारकेत जाऊन पडला द्वारकेतून पडला तेव्हा मारायचं होतं ना हो तुम्ही मारायचं ना पाकळ्याला कशाला मारायचं नाही तुला मारलं ते देवाची शिवला होती मला माहित होतं आणि देव म्हणे मी मलाच कळलं ते काय तुम्हाला तुम्हीच केलं तुला मार आता जाऊन मग तुला प्रभू रामचंद्रांनी बनवलं मी आता जात एकटा तेवढं काम करणे डबल काही करू गेला गरुडजी गेले हनुमंतराय तुम्हाला प्रभू रामचंद्रांनी बनवलं हनुमंतराय प्रभू रामचंद्राचं नाव ऐकतात पळतच आलं आणि गरुडजीला खात्यावर घेतलं गरुडजी आणखी घाबरले गरुडजी आता खोटं बोललो आता पुढे काय मला माहित नाही त्यावर श्रीकृष्ण कोण बनले हो तर प्रभू रामचंद्र बनले आणि सत्यभामाला सीता बनले सत्यभामा सीता बनल्या ते मग तिकडून गरुडजी आणि काय तर हनुमंतराय आले मग सीतामाच्या थोडा ही माझी ताई नाही म्हणे दुसरी सत्यभामेचा गर्व नाही तेव्हा काय तर गरुडची थोडी शांत झाली आणि तिचाही गर्व नाही आणखी मला गर्व घालता हो तर सत्यभामेला गर्व कशात घालणार 116,108 बायकांपैकी माझे पती जास्त माझ्यावर प्रेम करतात माझ्याकडे असं सोनं आहे माझ्याकडे असं पैसे माझ्याकडे संपत्ती आहे याचा हे कोणाला कळाले तर भगवान परमात्म्याने नारद ऋषीला बोलवले नारद ऋषी सत्यभामेला गर्व झाले आपल्याला त्यांचा गर्व नाहीसा करायचा आहे त्यांचा अहंकार नाहीसा करायचा नसतं अशा कामात नारद ऋषी अधिकच पटेल नारद ऋषी म्हणजे एवढंच का आत्ता करतो म्हणतो गेल्या सत्यभामेच्या बाळाकडे आता काय झालं सत्यभामेचे नारद ऋषी बोलते नारद ऋषीला सत्यभामेने जेवायला दिलं पंचपक्वान दिले त्याचा नारद ऋषी मला हा पती एक जन्म नाही तर 7 जन्म हात आपल्याला आता 7 जन्म वस्त्र चांगले घालायला पाहिजे आपण वस्त्र दान करावं आपलं अन्न खायला पाहिजे आपण अन्न दान करावं आपल्याला जे पाहिजे ते आपण दान करावं तुला पती पाहिजे ना तू पती दान म्हणून करेल मग कोणाला करू आणि कोणाला काय मला केलं त्याला म्हणजे नाही म्हणे संकल्प सोड संकल्प बरं सोड एवढं याचा सोडा संकल्प आता संकल्प सोडला मला हे काय करतो नारद ऋषी निघतो आता मी घेतलं कृष्णाला तिकडून देव येत होते नारद ऋषी गेले नारद ऋषी तेव्हा थांबा कुठं देवाने चांगलं होतं मी नारद मानवलं पण नाही सत्यभामेने काय तुम्हाला दान केलंय म्हणे मला मग तेव्हा नारद ऋषीने आपल्या चपला आणि पाठुका भगवत आणि अख्खी द्वारका नदी आणि हा प्रसाद 16,106 बायकांना कळाला त्यांना कळाला त्याला लागलं करून धावत चालत सत्यभामेवर मारला पडला मी का गं तुझ्या पती होता काय दान दिला असं बोलायला लागलं सत्यभामा मागावर मी सत्यभामाने नारद ऋषी काहीतरी उपाय सांगणे पटकन नाही आपण मारू नारद ऋषी बाई तू दान दिलं काही उपाय मी काहीतरी सांगतो तेव्हा नारद ऋषीला पुढे मी काहीतरी सांग भगवंताच्या वजना एवढंच सोनं दे एवढंच ना मी त्याला येऊ देते मी आज त्याला घेते
होय. तर मग दुसऱ्या दिवशी भगवंताच्या बसण्यामध्ये भगवंताच्या बाबाने पाळणे तयार केले. एका पाळण्यात भगवान श्रीकृष्ण बसले. दुसऱ्या पाळण्यात सत्यभामा तो नागांची टाकायची आम्ही टाकायची. भगवान श्रीकृष्ण बरोबरच्याच वेळेला तोडीच ना मग टाका सगळं संपलं. मग 16,000ची टाकायची का म्हणे तो कधी तुमचा पण आहे माझा एकटीच नाही ना तुमचंच होणार केवढी आणलं अरे बापरे तरी पण भगवान श्रीकृष्ण तोडले ना मला तेव्हा म्हणजे आपले एकटा राहिलं तरी मोठे आहे आपल्या रुक्मिणी यायचे म्हटलं कुठे तेव्हा काय तेव्हा ते दूत म्हणला त्या तुळशी वृंदावनामध्ये भगवंताचं नामस्मरण करताय नामस्मरण करताय तेव्हा काही 2-3 जणी गेले आणि पुन्हा म्हणजे तिकडे काय चालू तुम्ही इकडे काय करताय तेव्हा काय तर आईसाहेब रुक्मिणीला कळालं की भगवंताची लीला आहे की भगवंताची लीला आहे तेव्हा ती दगड ते तुळशीचं पान आपल्या हातात घेतली आणि गेल्या आणि तेव्हा भगवंताच्या चरणावर नमस्कार केले भगवंता तुझी लीला आहे म्हणून मग तेव्हा आपण पूर्ण प्रयत्न करायला लावला तर मग ते तुळशीचं पान तेव्हा तुळशी
भोळे शंकर काय आपल्या महादेव काय तर वारीला निघाले. आणि मग तेव्हा पार्वतीला म्हणाल्या, अहो थांबा, मला पण यायचं. अगं म्हणी तुला एवढी गर्दी सहन नाही होणार म्हणी, तुला काय तर पहिली गर्दी सहन होत नाही, या आणखी तिथे एवढी गर्दी राहते तुला सहन होणार नाही. तुला काय पाहिजे की मी आणतो तुला नाही म्हणजे आता तुम्हाला ती आरती माहिती आहे तुम्हाला तिथं कसं यायचं जायचं म्हणजे ते करायचं म्हणजे ते करायचं, दागिने घ्यायचे म्हणजे ते घ्यायचे. यायचेच तुला चल निघाले तो आज थांबा झाला बाबा थांबा. तो कोण तर आपला गणपती बाबा म्हणजे मला पण यायचं. बाळा तू सगळा छोटा आहे ना म्हणे, तुला खाऊ आणतो, तुला खेळणे आणतो, तुला कुरकुरे आणतो, तुला काय पाहिजे तुला ते आणतो म्हणे, नको येऊ. तेव्हा नाही म्हणजे मला यायची तेव्हा पार्वती माता म्हणल्या, अहो म्हणे येते ना लेकरू येऊ द्या ना, येईल पिल्ला आणल्यापासून चांगली संस्कार लागतील. बरं जाऊन म्हणजे ना वर आहे ना आपला नंदी. मग तिघं नंदी बसले गेले खाली त्याला कसे गेले 80-85 वर्षाचे म्हातारे 25-25 वर्षात तरुण आपला लाजर नाचत होता. तेव्हा काहीतरी इतकी गर्दी बघून पार्वती माता तिथं खाली काहीतरी डोक्याला हात लावून बसले आणि म्हणाल्या, पण येत्या पुढे मी येऊ शकत नाही. तुला म्हणलं होतं ना म्हणे मी की तुला ती गर्दी सहन होणार नाही, आता तू येतेस का? हा झाला पहिला उतरला. मग आता नंदी भगवान शंकर आणि गणपती गेले वारी. मग तर काय तर वारकऱ्यांनी काय आरडाओरडा सुरू केला, ये गोसाव्या हा नंदी ते कशाला आणलाय म्हणे. तेव्हा काहीतरी महादेव म्हणाले, नंदी यांनी जर खाली जायला वर जाणा केला तर आपलं काय झालं. बघा तू खबर म्हणतात ना तुका म्हणे वारकरी अधिकारी मोक्षाचे. बघा काहीतरी म्हणे बरं जाऊ दे मी नंदीला तिथे काहीतरी मारुतीच्या समोर होतं, तुम्ही कुठे पण जा मारुतीच्या समोर कुठेच नंदी. पण तुम्ही पंढरपूरला जा, पंढरपुरामध्ये मारुतीच्या समोर नंदी आहे. मग काहीतरी पुढे जाऊन ते दर्शन करायला लागले. तेव्हा गणपती बाबाची जेरी जमायला लागली. पुढे मी नाही येणार. मग काय ते गणपती बाबाला उचलला उजव्या देऊन तुम्ही आताही जा काहीतरी उजव्या देऊन गणपती बाबा बसलेले आहेत. हा तिसरा होता. आणि जेव्हा पांडुरंग परमात्म्याला कळाले की साक्षात काय तर शंकर